हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा टी प्रिपरेशन सिरीज. आणि आज आपण मराठी विषयावरील एकूण 30 अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राम गणेश गडकरी हे कोणत्या टोपण नावाने लेखन करतात? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवकुमार की अनिल? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करत असत. तर कुसुमाग्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर तथा वि वा शिरवाडकर यांचे होते. आणि केशवकुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे. तर कवी अनिल या नावाने आत्माराम रावजी देशपांडे हे लेखन करतात. प्रश्न क्रमांक 2. शास्त्र या शब्दापासून कोणते विशेषण तयार होईल? शास्त्रीय, शास्त्रज्ञ, शास्त्री की शास्त्रार्थ? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. शास्त्रीय. प्रश्न क्रमांक 3. पोटास चिमटा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? उपाशी राहणे, पोटात मारणे, खोडी काढणे की तुडुंब जेवणे? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. उपाशी राहणे किंवा अर्धपोटी राहणे. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे? खंक, दीन, निर्धन की रिकामा? आणि खंक, दीन, निर्धन या तीनही शब्दांचा अर्थ समान आहे, म्हणजेच गरीब किंवा दारिद्री. आणि रिकामा हा यातील वेगळा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तारा भवाळकर, भारत सासणे, जयंत नारळीकर की अरुणा ढेरे? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. तारा भवाळकर. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 या वर्षी दिल्ली इथं झालं आणि त्याचं अध्यक्षपद डॉक्टर तारा भवाळकर यांनी भूषवले आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6. पुढील पर्यायातून केस या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. आणि पर्याय आहेत ए. कुंतल, बी. रेशमी, सी. सुंदर की डी. घुमट? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे कुंतल. कुंतल, रोम हे केस या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7. दुर्गम या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आणि कठीण, दूरचा, जवळचा की सुगम? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. सुगम. अजातशत्रू या शब्दाचा अर्थ ज्याला एकही शत्रू नाही असा, ज्याला स्वजातीतील शत्रू आहेत असा, खूप शत्रू असलेला की जातीबाहेरील शत्रू असलेला? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ज्याला एकही शत्रू नाही असा तो अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 9. विसरता येणार नाही असे अविस्मरणीय, संस्मरणीय, स्मरणीय की विसराळू? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. अविस्मरणीय. मराठी वर्णमालेत डॅश स्वरादी आहेत? 1, 2, 3 की 4? आणि मराठी वर्णमालेत आणि आहा हे 2 स्वरादी आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे अचूक उत्तर येईल. रमा शाळेत जाते या वाक्यातील रमा या शब्दाची जात ओळखा. आणि रमा हे नाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. हा कोणत्या प्रकारचा उपसर्ग आहे? नकारार्थी, भावार्थी, कृतीदर्शक की प्रशंसार्थी? तर हा नकारार्थी उपसर्ग आहे, पर्याय क्रमांक अ. राधा सुंदर आहे या शब्दातील सुंदर या शब्दाची जात ओळखा. आणि सुंदर हा शब्द इथं विशेषण राधा या नामाविषयीचा अधिकचं वर्णन करणारा शब्द आहे, म्हणून सुंदर हे इथं विशेषण आहे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14. राधाचे सौंदर्य सर्वांना मोहित करते या वाक्यातील सौंदर्य शब्दाची जात ओळखा. आणि नाम, सर्वनाम, विशेषण की क्रियाविशेषण? तर सौंदर्य हे नाम आहे, भाववाचक नाम, पर्याय क्रमांक ए. वर, खाली, आत हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? नाम, सर्वनाम, अव्यय की क्रियापद? तर हे अव्यय आहेत, पर्याय क्रमांक क. मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात? विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्र. के. अत्रे, व्यंकटेश माडगूळकर की कालिदास? आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात, पर्याय क्रमांक ए. पुढील पर्यायातील गटात न बसणारा शब्द ओळखा. शशी, इंदू, सुधांशू आणि वारू पैकी शशी, इंदू, सुधांशू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत, तर वारू म्हणजे अश्व किंवा घोडा, त्यामुळे पर्याय क्रमांक डी. समूहाचा प्रमुख नायक म्हणजे अध्वर्यू, अग्रज, अनुज की अनृत? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. अध्वर्यू. अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अनुज म्हणजे लहान भाऊ, तर अनृत म्हणजे खोटे, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनुसूया, अनसूया, अनुसया, अनुसूया? आणि यापैकी शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक बी. अनसूया. कुणाविषयी असूया नसलेली ती अनसूया, पर्याय क्रमांक बी.
फुलझाडांचा ताटवा, तसं मडक्यांची थप्पी, रास, अढी की उतरंड, तर तशी मडक्यांची उतरंड. थप्पी जी असते ती पोत्यांची असते, रास धान्याची रास आणि आंब्याची अढी, त्यामुळे पर्याय क्रमांक डी. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी व कोठे झाले होते? पुणे 1878, मुंबई 1978, यवतमाळ 1888 की लातूर 2000. आणि पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यात झाले होते 1878 साली. आणि आत्ताचं जे लेटेस्ट मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे 2024चं अमळनेर इथं, आणि 2025चं जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या दिल्ली इथं झालेलं होतं. तारा भवाळकर त्याच्या अध्यक्षा होत्या. आणि 2025मध्येच कदाचित पुढील 99वे मराठी साहित्य संमेलन होऊ शकतं. आणि पानिपत ही कादंबरी ज्यांनी लिहिलेली आहे ते विश्वास पाटील हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. ग्रेस या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकास ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे, शंकर केशव कानेटकर, रमाकांत पंडित की यशवंत दिनकर पेंढारकर. आणि ग्रेस या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव आहे माणिक शंकर गोडघाटे. शंकर केशव कानेटकर हे गिरीश या टोपण नावाने लेखन करतात, तर यशवंत दिनकर पेंढारकर हे यशवंत या नावाने लेखन करतात. पर्याय क्रमांक ए. गवताची सळसळ, तसं समुद्राच्या लाटा, म्हणजे गवताच्या हलण्याच्या आवाजाला सळसळ असं म्हणतात, तसं समुद्राच्या लाटांचा आवाज गाज या नावाने ओळखला जातो. पर्याय क्रमांक ए. लेखिका, लेखक, तसे विधवा, साधवा, विदू, श्रीमान की श्रीमती. इथं लेखिकेचं पुल्लिंगी लेखक, तसं विधवा हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचं पुल्लिंगी विधूर. पर्याय क्रमांक बी. ताटीचे अभंग डॅश यांनी लिहिले? मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव की ज्ञानेश्वर. आणि ताटीचे अभंग मुक्ताबाई यांनी लिहिले. पर्याय क्रमांक ए. वा किती सुंदर फूल आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? विधिवाचक, आज्ञार्थक, उद्गारवाचक की प्रश्नार्थक. आणि हे जे वाक्य आहे हे उद्गारवाचक आहे. पर्याय क्रमांक सी. तो आला की मी जाईन हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की संयुक्त गुंतागुंतीचे वाक्य. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे मिश्र वाक्य. तो आला की मी जाईन हे मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी. रमेश आणि सुरेश खेळत होते या वाक्यात क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? साधे क्रियापद, संयुक्त क्रियापद, संधित क्रियापद की सहाय्यक क्रियापद. आणि याच्यात संयुक्त क्रियापद आलेले आहे, खेळत होते, त्यामुळे पर्याय क्रमांक बी. मी पुस्तक वाचले आहे या वाक्यात क्रियापदाचा काळ कोणता आहे? वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक डी पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. गुरु शिष्य या शब्दयुग्मात कोणता समास आहे? तत्पुरुष, द्वंद्व, कर्मधारय की बहुव्रीही. आणि गुरु आणि शिष्य हे दोन्ही शब्द यात महत्त्वाचे आहेत, म्हणून द्वंद्व समास. पर्याय क्रमांक बी. दॅट्स इट फॉर टुडे. किमान वेळात कमाल प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं, स्कोअर किती आला, 30पैकी एकूण किती प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला सोडवता आली, कमेंटमध्ये नक्की टाईप करा. थँक्यू.